नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 75व्या वर्षीही तुमचं शरीर 35 वर्षांच्या माणसासारखंच राहील. फक्त सकाळी उठल्यानंतर हे 5 चमत्कारिक सुपरफूड्स तुम्हाला खायचे आहे. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की वृद्धत्व जर योग्यरित्या व्यवस्थापित केलं गेलं तर जीवनाचा सर्वात सुंदर आणि स्वावलंबी टप्पा बनू शकतो. पण अनेकदा असं दिसून येतं की जसजसं आपण वयस्कर होतो तसतसं आपलं शरीर अपयशी होऊ लागतं. आपण वारंवार अवलंबून राहू लागतो. अवलंबित्वाची भावना केवळ शारीरिक त्रासच देत नाही तर मानसिकदृष्ट्या देखील आपल्याला तोडत असते. म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आणि उपयुक्त ठरणार आहे, कारण त्यात मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठीच नव्हे तर त्याला सक्षम करण्यासाठी आता काही आवश्यक बदल कसे करू शकता. प्रत्येक व्यक्ती कधीही कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. मग ते कितीही मोठं झालं तरीसुद्धा त्यांना इतरांवर कमीत कमी अवलंबून राहायचं असतं आणि त्यांच्या शरीराने त्यांना आधार देत राहिलं पाहिजे. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण लहानपणापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केलेली असेल. विशेषतः महिलांनी या बाबतीत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, कारण वृद्धत्वाच्या त्यांच्या शरीरावरती पुरुषांपेक्षा जास्त वेगाने परिणाम होत असतो. शरीराची ऊर्जा पातळी कमी होत असताना अनेक समस्या उद्भवतात. गुडघेदुखी, स्नायू कमकुवत होणं, स्मरणशक्ती कमी होणं, थकवा येणं, हार्मोनल असंतुलन आणि भावनिक अस्थिरता. म्हणूनच आपल्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करणं आवश्यक आहे जे केवळ शरीराला पोषण देत नाही तर वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात. आता या अद्भुत सुपरफूड्सबद्दल बोलूया, ज्यांचे नियमित सेवन केल्याने शरीर केवळ मजबूत होत नाही तर मानसिकदृष्ट्या ऊर्जावान देखील राहतं. अलीकडच्या एका अभ्यासामध्ये असे 5 सुपरफूड्स आढळले आहेत जे जर रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले तर ते शरीरासाठी जीवनरक्षक म्हणून काम करू शकतात. हे पदार्थ केवळ तुमचं शरीर मजबूत करणार नाहीत तर वृद्धत्वाचे परिणाम टाळण्यास देखील मदत करतील. पहिलं सुपरफूड म्हणजे अक्रोड. तुम्ही पाहिलं असेल की अक्रोडचा आकार आपल्या मेंदूच्या संरचनेसारखा असतो आणि कदाचित याच कारणास्तव ते मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र दोन्ही मान्य करतात की अक्रोड मेंदूचं कार्य वाढवतात आणि मेंदूशी संबंधित समस्यांपासून आराम देतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे मेंदूच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि सुधारित संवादासाठी आवश्यक आहेत. त्यात झिंक, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखी आवश्यक खनिजे देखील असतात, जी नसा मजबूत करण्यास मदत करतात. वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या भावना, समस्या जसं की सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणं किंवा मज्जातंतूचा थरकाप या सर्व पौष्टिक कमतरतेमुळे होतात. अक्रोडचे नियमित सेवन केल्याने नसा मजबूत होतात, स्नायूंना आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि मेंदूची स्मरणशक्ती सुधारते. अक्रोड हे मेंदूशी संबंधित आजार जसं की अर्धांगवायू, अल्झायमर आणि न्यूरोलॉजिकल विकारांसाठी देखील फायदेशीर मानलं जातं. ते सांधेदुखी आणि गुडघ्याच्या दुखण्यापासून देखील लक्षणीय आराम देतं. आता आणखी एका सुपरफूडबद्दल बोलूया, ते म्हणजे बदाम. बदाम हे संपूर्ण पोषणाचं प्रतीक मानले जातात. ते केवळ चवीला चवदार नसतात तर शरीराच्या अंतर्गत प्रणालींना पुनरुज्जीवित करणारे शक्तिशाली पोषक घटक देखील असतात. बदाम तांबे, मॅग्नेशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांनी समृद्ध असतात. हे सर्व घटक शरीराची ताकद राखण्यासाठी आवश्यक आहेत, विशेषतः वृद्धापकाळात जेव्हा नसा कमकुवत होतात आणि हातपाय थरथरायला लागतात. तेव्हा बदाम नसा मजबूत करण्यास आणि शरीराची स्थिरता राखण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार बदाम शरीरातील धातूंचं संतुलन राखतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं शरीरातील धातू असंतुलित होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि थकवा येतो. तथापि भिजवलेले बदाम नियमितपणे खाल्ल्याने धातूंचं पोषण होतंच, शिवाय शरीराला नवीन ऊर्जा देखील मिळते. आधुनिक वैद्यकीय विज्ञान देखील हे मान्य करतं की बदामातील सेलेनियम नसांना पोषण आणि बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. ते केवळ हाडे मजबूत करत नाही तर पुरुषांचं पुनरुत्पादन, आरोग्य आणि महिलांचं हार्मोनल संतुलन देखील राखतं. ज्या महिला नियमितपणे बदाम खातात त्यांना PCOS
आणि तणावाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. त्यांचे चेहरे चमकतात, त्यांचे केस मजबूत राहतात आणि त्यांची त्वचा निरोगी राहते. वय वाढत असताना शरीरामध्ये अनेक बदल होतात. स्नायू कमकुवत होतात, हाडे निकामी होऊ लागतात आणि आपली ऊर्जा आणि आत्मविश्वास सर्वात जास्त प्रभावित होतो. तथापि जर आपण वेळेत योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर वृद्धत्वाचे परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये रोखता येतात. आतापर्यंत मी तुम्हाला 2 अत्यंत प्रभावी सुपरफूड्सबद्दल सांगितलं आहे. अक्रोड आणि बदाम हे दोन्ही केवळ मेंदू आणि नसांसाठी फायदेशीर नाहीत, तर शरीराला आतून पोषण देऊन वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास देखील मदत करतात. परंतु त्यानंतर येणारा तिसरा सुपरफूड लहान आहे, तरीही त्याचे फायदे अकल्पनीय आहेत. ते म्हणजे तीळ. ते किती लहान आहेत, परंतु त्यामध्ये अशी ऊर्जा आहे जी शरीराला दीर्घकालीन शक्ती प्रदान करू शकते. आयुर्वेदामध्ये तीळ हे एक महत्त्वाचं अन्न मानलं गेलं आहे, कारण ते शरीराची तग धरण्याची क्षमता राखण्यास आणि दीर्घकाळ त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्याचा थोडासा उबदार प्रभाव असतो, म्हणून शरीराला फायदा व्हावा आणि कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी ते मर्यादित प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं पाहिजे. आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेद दोघेही सहमत आहेत की तीळ कॅल्शियमने समृद्ध असतात, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय तिळातील नैसर्गिक तेले सांध्यांना वंगण घालतात, ज्यामुळे वृद्धत्वाशी संबंधित सांध्यांच्या समस्या लक्षणीयरित्या कमी होतात. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तीळ समाविष्ट केल्याने, विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी भिजवून खाल्ल्याने ऊर्जा पातळी राखण्यास मदत होते आणि वृद्धत्वाचे परिणाम हळूहळू कमी होतात. तिळाचा आणखी एक अत्यंत कौतुकास्पद फायदा म्हणजे ते केवळ अंतर्गतच नव्हे तर बाह्यता देखील आरोग्य सुधारतं. ते त्वचा आणि केसांसाठी देखील वरदान मानलं गेलं आहे. जे नियमितपणे तीळ खातात ते तरुण, चमकदार आणि सुरकुत्यामुक्त त्वचा जास्त काळ टिकवून ठेवतात. ते केस जाड, मजबूत आणि काळे ठेवतं. तिळाचं सेवन केल्याने शरीरातील अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे चैतन्य मिळतं, ज्यामुळे व्यक्तीला कोणत्याही वयात ऊर्जा मिळते. आतापर्यंत तुम्हाला हे समजलं असेलच की अक्रोड, बदाम आणि तीळ हे तीनही सुपरफूड शरीराला बळकटी देतात, शिवाय वृद्धत्वाला उलट करण्याचा नैसर्गिक मार्ग देखील देतात. पण त्यानंतर येणारं सुपरफूड जितकं गोड आहे ते तितकं शरीरासाठी शक्तिशाली आहे, ते म्हणजे मनुका. मनुका यांचा फक्त उल्लेख केला तरी तोंडामध्ये गोडवा आणि ऊर्जेची भावना निर्माण होत असते. पण फार कमी लोकांना माहीत आहे की फक्त गोड चव किंवा परदेशी ऊर्जेचा स्रोत नाही, त्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक देखील आहेत, जे एक प्रभावी नैसर्गिक उपाय बनतं. मनुका लोहाने समृद्ध असतात, जे अशक्तपणा कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वय वाढत असताना रक्ताभिसरण कमी होतं, ज्यामुळे थकवा, चक्कर येणं, फिकटपणा किंवा अशक्तपणा येतो. जर तुम्ही दररोज रात्री काही मनुके पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेची लाट जाणवेल. मनुक्यामध्ये केवळ लोहच नाही तर थोड्या प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असतं, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतं. हाडांचा कमकुवतपणा आणि सांधेदुखीने त्रस्त असलेल्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. मनुका केवळ रक्ताभिसरण सुधारत नाही तर शरीराची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात. सामान्य आजारांपासून संरक्षण करतात. जेव्हा लोक वयानुसार कमकुवत, सुस्त आणि थकलेले वाटतात, तेव्हा मनुका हा एक नैसर्गिक उपाय आहे जो हळूहळू शरीराला पुन्हा ऊर्जा देतो. काही आठवडे नियमितपणे त्याचं सेवन केल्याने फरक पडेल. तुमच्या चेहऱ्यावर चमक, तुमच्या शरीरामध्ये शक्ती आणि तुमच्या मनामध्ये उत्साह परत येत असल्याचं सुद्धा तुम्हाला दिसेल. मनुक्याचा आणखी एक अद्भुत फायदा म्हणजे ते पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. वृद्धापकाळात बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या सामान्य होतात आणि मनुका या सर्वांवर उपाय असू शकतात. ते आतड्यांतील हालचाल संतुलित करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. आतापर्यंत आपण अक्रोड, बदाम, तीळ आणि मनुका याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे, परंतु मनुक्याचे फायदे केवळ ऊर्जा प्रदान करण्यापुरते मर्यादित नाहीत. आयुर्वेदानुसार मनुक्याचे इतर अनेक फायदेशीर उपयोग आहेत. डेंग्यू आणि मलेरियासारख्या विषाणूजन्य तापातून बरे होणारे लोक अनेकदा अशक्तपणा, हाडे दुखणं, सांधे कडक होणं आणि थकवा यासारख्या तक्रारी करत असतात. कधीकधी औषधे देखील काम करत नाही. अशा परिस्थितीमध्ये मनुका खाणं एक नैसर्गिक उपाय बनतं. दररोज रात्री 5 ते 10 मनुके पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्याने जुनाट, कमजोरी दूर होण्यास मदत होते.
उरलेले हाडांचं दुखणं हळूहळू कमी होतं आणि उरलेलं रक्तसंक्रमण देखील बरं होऊ लागतं. आणखी काय, ते शरीराच्या पुनर्प्राप्तीला गती देतात, ते हाडे मजबूत करतं आणि रोगप्रतिकार शक्ती पुन्हा सक्रिय करतं. पुढे 5वा आणि शेवटचं सुपरफूड आहे ते म्हणजे ओवा, जे प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये आढळतं. आयुर्वेदामध्ये ओव्याला एक शक्तिशाली औषध मानलं गेलं आहे. गॅस, अपचन, सांधे कमकुवत होणं आणि संसर्ग यासारख्या पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर आहे. वयानुसार पाठदुखी, मान कडक होणं, सांधेदुखी, संधिवात किंवा मग गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या अधिक सामान्य होतात. महत्त्वाचं म्हणजे तरुणांमध्येही या समस्या वेगाने पसरत आहेत. जेव्हा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्टिरॉइड्स किंवा वेदनाशामक औषधे घेऊ लागतात तेव्हा ही समस्या आणखी वाढते. यामुळे शरीरातील फायदेशीर बॅक्टेरिया नष्ट होतात. याचा थेट पचनावर परिणाम होतो, ज्यामुळे गॅस, आम्लता, ढेकर येणं आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवतात. ओवा हे या सर्व समस्यांवर एक नैसर्गिक उपाय आहे. आयुर्वेदामध्ये ते नैसर्गिक प्रतिजैविक आणि वेदना निवारक म्हणून देखील ओळखलं जातं. हे पोटदुखीवर उपचार करण्यास देखील मदत करतं आणि शरीरातील परजीवी जंतूंना सुद्धा मारतं. हे जंत देखील नष्ट करतं. जर एखाद्याला पोटातील जंत असतील तर अर्धा चमचा ओवा बिया रात्रभर भिजवून सकाळी उकळलेलं पाणी पिल्याने बराच आराम मिळू शकतो. आयुर्वेद असंही सांगतं की जेव्हा जंत पोटामध्ये असतात तेव्हा शरीराला मिळणारे पोषक तत्व योग्यरित्या शोषता येत नाही. यामुळे अशक्तपणा येतो आणि हाडांनाही नुकसान होऊ शकतं. तथापि जर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे ओवा बिया खाल्ल्या तर ते पचन सुधारतेच, पण शरीराला संपूर्ण पोषण देखील देतं आणि हाडं मजबूत करतं. आता प्रश्न असा आहे की या सर्व सुपरफूडचं सेवन कसं करावं जेणेकरून शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. उत्तर सोपं आहे. प्रथम 2 अक्रोडाचे दाणे घ्या, 5 बदाम घ्या, 5 मनुके घ्या आणि 1 चमचाभर पांढरे तीळ रात्रभर 1 कप पाण्यामध्ये भिजवा. तुम्ही हे संध्याकाळी भिजवा. लक्षात ठेवा की तिळाचं स्वरूप उष्ण असतं, म्हणून ते मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करणं उचित आहे. जर तुम्हाला वारंवार पोटदुखी, गॅस किंवा सांधेदुखी आणि आम्लपित्त होत असेल तर तुम्ही अर्धा चमचा ओवा या रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवणाऱ्या गोष्टींमध्ये भिजवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेला ओवा बिया या कप पाण्यामध्ये घाला आणि त्याच्यानंतर हे चांगलं उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर ते गाळून हळूहळू प्या. पोटातील वायू, पचन आणि सांध्यांच्या समस्यांसाठी हे मिश्रण खूप आरामदायी ठरतं. आता सकाळी उठल्यावर आधी रात्री भिजवलेल्या 4 गोष्टी तुम्ही खाऊ शकता. बदाम, अक्रोड, मनुका आणि तीळ रिकाम्या पोटी. बदाम सोलून खायचे आहे, अधिक फायदेशीर असतात कारण त्याच्या आतील कवच शरीर जलद आणि चांगलं शोषून घेतं. तसंच त्यांचे एकत्रित परिणाम जाणवण्यासाठी अक्रोड, मनुका आणि तीळ एकाच वेळी खा. हे 4 पदार्थ एकत्रितपणे तुमच्या शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन तयार करतात. ते केवळ तुमचं शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक आरोग्य आणि मानसिक स्थिरता आणि ऊर्जा देखील वाढवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत कारण ते पूर्णपणे नैसर्गिक घटक आहेत आणि संतुलित पोषण प्रदान करतात. जर तुम्हाला ही माहिती थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांसोबत शेअर देखील करा. धन्यवाद.